देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढं केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील, आम्ही महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्यांचे समर्थन करत नाही. इतर कोणत्या समाजाच्या तरुणांनी महिलांच्या बाबतीत अवमान होईल असं कुठलंही विधान किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकू नये. महिलांबाबतीत अवमान करणारे वक्तव्य किंवा सोशल मीडियावर मजूर टाकणारे कार्यकर्ते आमचे नाहीत. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी संविधान दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही देखील तुमच्या नेत्यांना या संविधानाचं अनुकरण करण्याबाबत सांगा. अंतरवली सराटी या ठिकाणी महिलांना मारहाण झाली त्यावेळी देखील तुम्ही बोलायला हवे होते. विशिष्ट पक्षाचा गमछा घालून येणे आणि दबाव टाकणे हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढे केले आहे. भाजपाच्या ताई आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की विनाकारण त्यांच्यात बोलतात म्हणजे सोशल मीडिया हे निषेध आहे. मला नाही पटत कारण मराठा बांधवांना माझी विनंती आणि ओबीसी बांधवांचे असतील महिलांबद्दल कारण महिला भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती. जागेवर थांबवली. मला महिलांबद्दल नाही सांगितलं. जर माझ्याकडून काय घडलं तर मी 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं. मी मनातून बोलतो. पुढं काय ते राजकारण करायला लागलेत किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात. हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला ते वेगळा विषय. त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हालाही स्वातंत्र्य आहे. परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही. आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही लिहायचं, अजिबात नाही लिहायचं. आणि ते मला सहन होणार नाही. तो मग कार्यकर्ता बी नाही. मग त्या ताई आणि तो ते बघून घेते. समाजाचा हा विषय नाही, मराठा समाजाचा हा विषय नाही. एकदम निषेध, एकदम मी तीव्र शब्दात करतो. ते अमुक त्या आल्या म्हणून नाही. तुम्ही मला 6-7 महिन्यापासून बघ महिलांबद्दलचा आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत आपण अजिबात. पण त्यांनीही राजकारण करू नये. कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं. हा मनोज जरांगे अर्धरातची उभा आहे. हो, आणि कोणत्या जाती धर्माच्या असो. आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या. रडत होती माझ्या बापानं घरी विकलंय म्हणून. ही पट्ट्या बघणार आता 8,000 नोकऱ्याचे सरकार देत नाही. पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं. उगा पक्षाचे रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये. ताईच्या पाठीमागा हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे. पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती. असंही ताई सांगू शकली असती. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल्यात वाटतं असा अंदाजा दिसतो. असं त्यांचं म्हणणं होतं. ते कोण लिहितात ना पोरं त्यांनी. मग आता संविधानाचा अर्थ जसा मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं. तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ 6-6 महिन्यापासून जे फसवतात, आज देतो उद्या देतो, महिलावर गुन्हे दाखल केले, तेव्हा ह्या ताईने ते सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय तिथं अंतरवाली आणि हे संविधान आहे. तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिका. त्या किशी महिलावर केलेल्या घ्या मागं. हे त्या ताईचं कर्तव्य. नुसतं रुमाल घालून असं नाही. आम्ही तुमचा भाऊ म्हणून सोबत आहे. रुमाल कोणचाही खांद्यावर असू द्या ताईच्या, 5ही पक्षाचा असू द्या, मनोज जरांगे खंबीर. पण राजकारण करू नका. नाही ती जातच नाही पाहिजे. मला काहीच नाही पाहिजे. जात नाही, फित नाही, महिला जातच नाही बघायची. हां, ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मराठ्याच्या पोराने नाही, कोणत्याच पोराने महिलेबद्दल राज्यात लिहायचं नाही. कोणत्या जातीची महिला असो समर्थनच नाही करणार नाही. उलट मग माझ्या कचाट्यात आला ना मी त्याला कचाकच बोलत. महिलांबद्दल नाही सहन करू शकत. परंतु ताईची भूमिका निभावली एवढी मात्र माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. ताईची भूमिका निभावी. राजकारण त्या नावाखाली नाही आणावं. कारण ते दिसतंय सरळ सरळ. ताईंना मनातून दुःख आहे. सोशल मीडियावर लिहिलं तर हा पठ्ठ्या उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा. पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतं.